वेळ पडली तर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जातील, परंतु गद्दारांच्या सोबत जाणार नाहीत। याबाबत त्यांनी अधिक स्पष्टपणे काय सांगितलं आहे ते आपण जाणून घेऊ। महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होणार असेल तर उद्धव ठाकरेंची सीएम फडणवीसांच्या बाबतीत मोठी घोषणा, नवी राजकीय समीकरणे जुळणार का, यासाठी राज्यभराचं लक्ष। शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे सध्या बंडखोरांच्या मतदारसंघात आक्रमक दौरे करत आहेत। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे शिर्डी दौऱ्यावर होते। तेथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्यावर जोरदार टोलेबाजी केली। ऑपरेशन टायगर हे देवेंद्र फडणवीस यांच्या खच्चीकरणासाठी असलेल्या भूमिकेचा उद्धव ठाकरे यांनी पुनरुच्चार केला। उद्धव ठाकरे यांनी म्हटले की महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहिले तर त्यात काहीही गैर नाही। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार असतील तर महाराष्ट्राचा माणूस म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, पण गद्दारांसोबत जाणार नाही, अशी मोठी घोषणा त्यांनी केली। मात्र फडणवीसांनी तशी इच्छा व्यक्त केली तर ते पक्षात राहतील का, असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला। फडणवीसांचे पंख छाटण्याचे अंतर्गत कारस्थान। उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की मला देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याबाबतची मनापासून काळजी वाटते। मी हे चेष्टा म्हणून बोलत नाहीये। यापूर्वी नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत घेतले जात होते। त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा होता, मात्र त्यांना बाजूला सारून बदनाम करण्यात आले। आता देवेंद्र फडणवीस हा एक सक्षम चेहरा समोर असून त्यांनाही संघाचा पाठिंबा असल्याचे माझ्या कानावर आहे। म्हणूनच संघाचा पाठिंबा असलेल्या मराठी माणूस उद्या दिल्लीच्या शर्यतीत येऊच नये म्हणून भाजपमध्येच त्यांचे पंख छाटण्याचे अंतर्गत कारस्थान चालले आहे की काय, अशी शंका यायला नक्कीच जागा आहे। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाल्यास पाठिंबा देणार का, या पत्रकारांच्या थेट प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, आधी फडणवीसांनी जाहीर करावे की ते पंतप्रधान पदाची तयारी करत आहेत, पण त्यांनी तसे मत मांडले तर ते पक्षात राहतील का। त्यांचे हे विधान स्वतःचा राजकीय आत्मघात ठरेल। त्यांनी 2028-29 दरम्यान आपली भूमिका जाहीर करावी, मग मी या प्रश्नाचे उत्तर देईन, असे ठाकरे म्हणाले।